मुची प्रार्थनान हेच मुचे मागणी, हीच मुची प्रार्थनान हेच मुचे मागणी. माणसाने माणसाशी माणसा सम वागणे, प्रांत भाषा द्वेष सारे संपू दे. धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपू दे. एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगू दे. पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चातडे. सूर्य सत्याचा उद्या उगवेला आहे खातरी. भोवताली दाटला अंधार दुःखाचा जरी. सूर्य सत्याचा उद्या उगवेला आहे खातरी. तोवरी देई आम्हाला काजव्यांचे जागणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे, हीच मुची प्रार्थना. लाभले आयुष्य जितके ते जगावे चांगले. पाऊले चालू पुढे जे थांबले ते संपले. घेतला जो श्वास आता तो पुन्हा लाभणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे, हीच मुची प्रार्थना हेच मुचे मागणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे, हीच मुची प्रार्थना. तुम्ही रक्तदानाला चला असं करा. चला
भैरवनाथ महाराजांचा भैरवनाथाचा आवडेल अभि या बाजूने या. ओम स्वस्ति न इंद्र उद्धस्रवा स्वस्ति न पूषा विश्ववेदा स्वस्ति न स्तार्क्ष्यो अरिष्टनेमि स्वस्ति न बृहस्पति दधातु. ओम भूर्भुवस्सुः भर्गो देवस्य धीमहि धियो वदन्ति प्रचोदयात्. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्देवो गुरु विष्णु महेश्वर गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ओ सरपंच सरपंच घ्या ना तुझ्या घरात. आमचा सरपंच हिरोला पडतोय भारी. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. श्रीफळ समर्पयामी. थांबा एक फोटो घ्यायचा आपला ग्रुपचा फोटम काढम समर्पया. नाही ना थांबा ना थांबा 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 थांबा. ओ पार्वती पते बोला हर 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 हर. काळ भैरवनाथ महाराजांचा भैरवनाथ. आज काळभैरवनाथ पतसंस्थेच्या 35व्या वर्धा दिनानिमित्त रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर, त्याचप्रमाणे संध्याकाळी एक सांस्कृतिक कार्यक्रम, क्रांतीनाना मळेगावकरांचा एक महिलांचा कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे. खरं तर संस्थेने चांगल्या अशा ठेवीच्या माध्यमातून, कर्ज वाटणीच्या माध्यमातून चांगलं असं त्या ठिकाणी काम केलं आहे. भरत शेठ बोरे एक उद्योजक असून त्यांच्या नेतृत्वाखाली असणारे संचालक मंडळ अतिशय पारदर्शक काम त्या ठिकाणी आज करत आहेत. त्यामुळे आज संस्थेची गेल्या 6 शाखा, सगळ्या शाखा त्या ठिकाणी व्यवसायामध्ये चांगली अशी भरभराट त्यांनी घेतलेली आहे. या कार्यक्रमाला आपल्या सर्वांच्या वतीने शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. श्री काळभैरवनाथ पतसंस्था ही अवसरी खुर्दच्या ग्रामदैवताच्या नावाने स्थापन केलेली पतसंस्था असून या पतसंस्थेची उत्तरोत्तर उन्नती होत आहे. आज संस्थेचा 35वा वर्धापन दिन आहे. त्या वर्धापन दिनानिमित्त एक सकाळी ब्लड डोनेशन कॅम्प, त्यानंतर मेडिकल क्लॅम्प
मेडिकल कॅम्प आणि संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रम ठेवलेला आहे, जो महिलांसाठी होम मिनिस्टर म्हणून महिला वर्गासाठी कार्यक्रम संस्थेने ठेवलेला आहे. संस्थेचे अध्यक्ष श्री भरत शेठ बोर यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण संचालक मंडळाने पाठीमागल्या वर्षी चांगलं काम केलेलं आहे. तसंच या वर्षामध्ये पुन्हा भरत शेठला त्या कामाची पोचपावती म्हणून पुन्हा सभासदांनी अध्यक्षपदी निवड केली आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईमधील शाखा असेल, अवसरीमधील शाखा असेल, या चांगल्या भरभराटीने भरघोस याने म्हणजे भरघोस उत्पन्नाने किंवा संस्थेच्या प्रगती चांगल्या पद्धतीने होत आहे. त्यामुळं भरत शेठच्या नेतृत्वाखाली आजला पण 35वा वर्धापन दिन संस्थेचा अतिशय चांगल्या पद्धतीने खेळीमेळीच्या वातावरणात चालू आहे. फोकस झाले. नमस्कार घाल त्याला. नमस्कार. आज करा. आता काढ. डॉक्टर प्लीज. हां काळभैरवनाथ संस्थेच्या 35व्या वर्धापन दिनानिमित्त आज अवसरी खुर्द येथे होत असलेले विविध प्रकारचे आरोग्य शिबिर याकरता मान्य संचालक मंडळाने जे उपक्रम राबवले ते अतिशय स्तुत्य असे उपक्रम आहेत. आणि या उपक्रमाच्या माध्यमातून विविध नागरिकांना विविध प्रकारच्या ज्या समस्या आहेत त्याच्यावरती निदान होऊन त्याच्यावरती उपचार केले जाण्याची पद्धत आहे. आणि हे करत असताना संचालक मंडळ हे जे काय पद्धतीने कार्यरत आहे त्या पद्धतीने त्यांचा उत्कर्ष वरच्यावर वेळोवेळी होत जावा. काळभैरवनाथ पसरत असलेल्या 5 शाखांचा विस्तार हा पुढील येणाऱ्या काही काळामध्ये आणखीन काही विस्तार व्हावा अशी काळभैरवनाथांनी प्रार्थना करतो. आणि अशी चांगल्या प्रकारचे शिबिर घेण्यासाठी सभासदांच्या उत्कर्षासाठी नवीन योजना राबवाव्यात असं मी संचालक मंडळांना सूचितही करतो आणि शुभेच्छा देतो. धन्यवाद. ज्या पद्धतीने पतसंस्थेमध्ये स्थिरता येत चाललेली आहे यालाच अनुसरून साधारणतः 150 कोटीचा टप्पा पतसंस्थेने पार केलेला आहे. असाच टप्पा 500 कोटीचाही पार झाला पाहिजे
यासाठी शुभेच्छा देत असताना सर्व नागरिकांना सूचित करतो की त्यांनी वरच्यावर पतसंस्थेमध्ये जाऊन संचालक मंडळाला सहकार्य करून आपल्याच गावची असलेली ही पतसंस्था मोठी कशी होईल याची काळजी आपण सर्वांनी घेतली पाहिजे. आणि जो 150 कोटीचा टप्पा आहे तो पार केल्यानंतर जो मी मगाशी म्हटल्याप्रमाणे 500 कोटीचा टप्पा पार झाला पाहिजे. यासाठी सर्व नागरिकांनी सहकार्य करायचं असं मी सर्व नागरिकांना आव्हान करतो आणि सर्वांना आजच्या या दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. सांगा साहेब आपलं, सांगा नाव. कसं वाटलं? व्यवस्थित वाटत. पूर्ण सांगा ना. आता आज काळभैरवनाथ पतसंस्था आज काळभैरवनाथ पतसंस्थेच्या नियोजनाने हृदयरोगाची तपासणी केली. मी ओके निघालो. वा. आणि तपासणी मोफत ठेवल्याबद्दल संचालकांचा धन्यवाद. तपासणी मोफत ठेवल्याबद्दल संचालक मंडळाचं आणि मी ओके निघलोय आता. मला लय आनंद झालाय. मी ओके निघलोय आता. मला काय आनंद झालाय. वा वा वा. धन्यवाद. त्यांना काय सल्ला द्याल? गोळे बिळे काय नाही. माझं नाव जगन्नाथ यावराम शिंदे. काळभैरवनाथ पतसंस्था काळभैरवनाथ पतसंस्थेचे 35 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल मोफत आरोग्य शिबिर मोफत केलं. माझी तपासणी झाली. माझ्याकडे तू कागद बघा. हे का कागद आहे माझ्या. दाखवा ना. वर करा ना. छाती बशी घ्या. माझ्या हृदयाची आता तपासणी झाली आहे. हा, हृदयाची माझी तपासणी झाली आहे. मी आता नॉर्मल आहे. मला हृदयाचा त्रास नाही. संचालक मंडळाचा धन्यवाद. त्यांनी आमच्यासाठी आवेर दर्शन केले. धन्यवाद. की काय लोक असतील त्यांनी अजून तपासणी करून घेणे. काळभैरवनाथाच्या कृपेनं काळभैरवनाथ गृहनिर्माण पतसंस्थेच्या वतीने 35 वर्ष या पतसंस्थेला पूर्ण झाल्यामुळं आणि जवळजवळ 100 कोटीच्या पुढे टर्नओव्हर या पतसंस्थेचा झालेला आहे आणि सतत उन्नती करत राहिली आहे. 1991 साली आपल्या तालुक्याचे नेतृत्व आणि महाराष्ट्र राज्याचे मंत्री महोदय दिलीपराव वळसे पाटील यांच्या कारकिर्दीमध्ये ही संस्था मंजूर झाली. 1989 साली ह्या पतसंस्थेची कल्पना जगन्नाथराव शिंदे यांनी मांडली आणि ती फलद्रूप 1991 साली पूर्ण झाली. आणि या शाखेच्या पतसंस्थेच्या 6 शाखा आहेत. ह्या पतसंस्थेने या गावाची, या परिसराची, या तालुक्याची, मुंबईची आणि पुण्याची आर्थिकदृष्ट्या खूप मोठी सोय म्हणजे योगदान दिलेलं आहे. तेव्हा या पतसंस्थेची उन्नती प्रगती होत जावो आणि या परिसराने दरवर्षी या पतसंस्थेचा कार्यक्रम होत जावो आणि काळभैरवनाथाची सेवा सतत घडो. आता या ठिकाणी माझी एवढीच इच्छा आहे की शेजारी जी पश्चिमेकडील वेस आहे ही श्री काळभैरवनाथाच्या कृपेनं आणि काळभैरवनाथ पतसंस्थेच्या सहकार्याने पूर्ण व्हावो हीच माझी प्रार्थना व्यक्त करतो. आणि 2 शब्द. भैरवनाथाच्या कृपेनं काळभैरवनाथ गृहनिर्माण पतसंस्था या संस्थेला आत्तापर्यंत जे अध्यक्ष लाभले, जे फाउंडर लाभले
आणि आत्तापर्यंतचे जे संचालक बॉडी खरोखर कार्यक्षम, कर्तव्यदक्ष, अभ्यासू, तज्ज्ञ आणि सुज्ञ असे लाभले. त्याला काय एम.कॉम आणि सी.ए पाहिजे असं नाही, तर आवड, सवड आणि त्यांचीच निवड या ठिकाणी झालेली आहे. आणि अशीच पद्धती पुढे चालू राहो आणि प्रत्येकाला ती संधी मिळो, त्यांच्या योग्यतेचा, कार्यक्षमतेचा उपयोग संस्थेला होत जावो, हीच माझी परमेश्वरापुढे नम्र प्रार्थना आहे. या पतसंस्थेला प्रथमपणे अध्यक्ष आणि संस्थापक स्वपन काका शिंदे लाभले. त्यांना 89 साली जगनशेठ शिंदे यांनी ही कल्पना आपल्याला सुचवली. नंतर शिवाजीराव पाटील निवडून आले होते, त्यांच्याकडे आपण गेलो होतो, पण काम झालं नाही काही कारणास्तव. नंतर 91 साली दिलीपराव पाटील वळसे निवडून आले आणि त्यांनी ही संस्था रजिस्टर करण्याचे पूर्ण काम केलं. आणि त्यानंतर जे आत्तापर्यंत संचालक आणि अध्यक्ष लाभले, भरत शेठ असो, स्वपन काका असो, आपले ते कोण स्वर्गवासी झाले नाईक असो, आता सगळ्यांची नावं मला घेता येणार नाही, पण निश्चितपणे आत्तापर्यंत कार्यक्षम अध्यक्ष लाभलेले आहेत. आणि अध्यक्ष हा शरीरात जसा आत्मा महत्त्वाचा आहे, शरीर थोडं कमी महत्त्वाचं आहे, तसं अध्यक्ष हा निश्चित महत्त्वाचा आहे. आणि अध्यक्ष हा गतिशील, कृतिशील असावा, ही प्रत्येक वेळेला आपल्या पतसंस्थेने दखल घ्यावी, ही पुन्हा एक बार मी आपली परमेश्वरापुढे प्रार्थना व्यक्त करतो आणि 2 शब्द संपवतो. बोला भैरवनाथांचा, बोला भैरवनाथांचा, बोला भैरवनाथांचा. महाराजांचा, भैरवनाथांचा, भैरवनाथांचा. या आता असं करा, असं गावडे साहेब.